तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. नवीन वर्षाची सुरुवात आणि नवीन वर्षामध्ये येणारा पहिला सण म्हणजेच मकर संक्रांत. नवीन वर्षातील जानेवारी महिना आणि मराठी महिन्यातील पौष महिना हा मकर संक्रांतीचा शुभ पर्व काळ म्हणून साजरा केला जातो. मकर संक्रांती ही 3 दिवसांची साजरी केली जाते. मकर संक्रांतीच्या पहिल्या दिवसाला भोगी असं म्हटलं जातं. मकर संक्रांत हा दुसरा दिवस आणि तिसऱ्या दिवशी मकर संक्रांतीची कर किंवा मग किंक्रांत म्हणून साजरी केली जाते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मकर संक्रांत कोणत्या दिवशी आलेली आहे, मकर संक्रांत कशावरती बसलेली आहे, कुठल्या दिशेने जात आहे, मकर संक्रांतीने कोणते वाहन केले आहे किंवा मग कोणते वस्त्र वापरले आहे, मकर संक्रांतीचा पुण्यकाळ व फळ किंवा मग मकर संक्रांतीसाठी काय दान द्यावे किंवा कोणती कामे वर्ज्य करावी, या संपूर्ण विषयाची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. पुराणामध्ये असं सांगितलं जातं की मकर संक्रांतीपासून तिळातिळाने दिवस वाढत जातो आणि तिळातिळाने रात्र लहान होत जाते किंवा मग दिवस मोठा होत जातो. तर मकर संक्रांतीचं फळ काय? मंगळवार दिनांक 14 जानेवारी रोजी 2025 शके 1946 पौष कृष्ण 1 रोजी सकाळी 8:54 सूर्य मकर राशीत प्रवेश करणार आहे. म्हणूनच यावर्षी 14 जानेवारी या दिवशी मकर संक्रांत साजरी होणार आहे. संक्रांतीचा पुण्यकाळ मंगळवार दिनांक 14 जानेवारी 2025 रोजी सकाळी 8:54 ते संध्याकाळी 4:54 पर्यंत असणार आहे. मकर संक्रांत देवीचे वाहन हे वाघ आहे, तसेच उपवाहन घोडा आहे. मकर संक्रांतीने पिवळे वस्त्र परिधान केले आहे आणि हातामध्ये शस्त्र म्हणून गदा घेतलेली आहे. त्याच पद्धतीने केशराचा कपाळावरती टिळा लावलेला आहे. मकर संक्रांती ही वयाने कुमारिका असून ती बसलेल्या अवस्थेत आलेली आहे. मकर संक्रांत देवीने वासाकरिता हातामध्ये जाईचे फूल घेतलेली आहे. ती जातीने सर्प आहे. तिने भूषणार्थ अलंकार म्हणून मोती धारण केलेला आहे. तिचे वानर नाव व नक्षत्र नाव महोदरी असून समुदाय मुहूर्त 45 आहे. ती पूर्वेकडून पश्चिमेकडे जात आहे व वायव्य दिशेस पाहत आहे. आता आपण पाहूयात संक्रांतीचं फळ काय. संक्रांती देवीने ज्या ज्या वस्तू परिधान केल्या आहेत त्या वस्तू महाग होतील. संक्रांती जेथून आलेली आहे तेथील जनतेला सुख शांती प्राप्त होईल. आता आपण पाहूयात की संक्रांती काळात काय काय दान केलं जातं. संक्रांती काळात दानाला आणि स्नानाला विशेष असं महत्व आहे. या दिवशी नवे भांडे, गाईला घास, अन्नदान, तिळपात्र, तिळगुळ, सोने, चांदी, भूमी, गाय, वस्तू, घोडा किंवा मग यथाशक्ती जे आपल्या परीने जमेल तेवढे दान देण्याला खूप महत्व आहे. संक्रांती हा पर्व काळच नव्हे तर पुण्यकाळ म्हणून मोक्ष प्राप्तीसाठी अत्यंत शुभ दिवस मानला जातो. या दिवशी स्नानाला आणि दानाला खूप महत्वाचे स्थान आहे. यावर्षी म्हणजे 2025 या वर्षी महाकुंभ मेळ्याचं आयोजन प्रयागराज येथे केलेलं आहे आणि 14 जानेवारी हा महाकुंभ मेळ्यातील शाही स्नानाचा दुसरा दिवस असणार आहे. गंगेमध्ये स्नान करण्यामुळेच या दिवशी मोक्ष प्राप्ती होते किंवा मग या दिवशी स्वर्गाचे सर्व दरवाजे उघडलेले असतात अशी सुद्धा यामागची धारणा आहे. म्हणूनच या दिवशी स्नानाला विशेष असं महत्व आहे. मकर संक्रांतीच्या दिवशी कोणकोणती कामे वर्ज्य केली जातात तर या दिवशी वृक्ष कापली जात नाहीत, गवत कापलं जात नाही किंवा गाईची किंवा म्हशीची धार काढली जात नाही. या दिवशी कठोर बोलणे किंवा मग वाईट अपशब्द बोलणे हे वर्ज्य केले जाते. त्याचसोबत दात घासणे सुद्धा या दिवशी वर्ज्य मानले जाते.
मकर संक्रांती हा शुभ पर्व काळ असतो. या दिवशी सौभाग्याचे अलंकार म्हणजेच हळदी कुंकू याचं वाण दिलं जातं. मकर संक्रांती हा सण मुळात सौभाग्याचं प्रतीक म्हणून किंवा सौभाग्याची समृद्धी वाढावी म्हणूनच एकमेकींना हळदी कुंकू किंवा मग वाण देऊन हा सण अतिशय उत्साहामध्ये साजरा करतात. या दिवशी पतंगबाजी याला विशेष असं महत्व आहे. मकर संक्रांतीचा हा सण शुभ पर्व काळ स्नान, दान, तप, जप, होम, हवन यासाठी अतिशय शुभ पर्व काळ मानला जातो. तर अशा पद्धतीने मकर संक्रांतीचा सण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये साजरा केला जातो. तर ही संपूर्ण मकर संक्रांतीची माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.